नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज भगरीची भाकरी बनवणार आहे. तर इथं भगरीचे पीठ घेतलेलं आहे. तर इथं घरीच मी तांदूळ धुवून थोडेसे वाळू घालून पीठ तयार केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. आता थोडंसं पीठ ओलसर असल्यामुळं थोडं गरम पाणी टाकणार आहे मी याच्यामध्ये. पीठ जर वाळवून घेतलं तर गरम पाण्याची काही गरज नाही. तरी पण आता मी इथं थोडंसं तव्यामध्ये गरम केलेलं आहे पाणी. त्याच्यामध्ये तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं पीठ मळून घ्यायचे. तर पीठ ओलसर असल्यामुळं थोडंसं पगळल्यासारखं होतंय. तर आणखीन थोडंसं कोरडं पीठ टाकून पीठ मळून घेणार आहे. घरी बनवलेलं पीठ थोडंसं वाळवून भाकरी बनवून घ्यायच्या छान होतात. कारण मला उपवासासाठी भाकरी बनवायची होती म्हणून मी लगेच भाकरी बनवायला घेतली. आता इथे मी भाकरीचा उंडा तयार करून घेतलेला आहे. आता थापून घ्यायचे. तर थोडंसं कोरडं पीठ लावून भाकरी बनवून घेतलेली आहे. गॅसवर तवा ठेवलेला आहे. गॅस मोठाच ठेवलेला आहे कारण भाकरी थापूस तर तवा छान गरम होतो. आता इथं तवा एकदम छान असं गरम झालेला आहे. आता इथं मी भाकरी टाकलेली आहे तव्यावर आणि लगेच पाणी फिरवून घ्यायचे. तुम्हाला जर हाताला चटके बसतील याची भीती वाटत असेल तर कॉटनच्या कपड्यानं भाकरीला पाणी फिरवू शकता. आता खालचा भाग एकदम छान असा भाजलेला आहे. अशी पलटून घ्यायची भाकरी. आता इथं दोन्ही बाजूनी एकदम छान अशी खमंग भाजून घ्यायची भाकरी. आता मी तवा काढून गॅसवरच भाजून घेणार आहे. आता इथं भाकरी एकदम छान अशी खमंग भाजलेली आहे आणि टम्म फुगलेली आहे, बघू शकता. तर आता या पद्धतीनं मी भाकरी भाजून घेतलेली आहे भगरीची. आता भाकरी झालेली आहे. मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे. मी चिप्स, चकली आणि पापड शाबूचे तळून घेणार आहे. तर हे सर्व पदार्थाची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन. उन्हाळी वाळवणातील सर्व पदार्थ, शाबूचे पापड, चकली आणि चिप्सचे. तर आता इथं तेल तापलेलं आहे थोडंसं. त्याच्यात एक मी शाबूचे पापड टाकलेलं आहे. तर तळून घेणार आहे. आता इथं शाबूचे पापड आणखीन तळून घेणार आहे मी. तर ही चकली बटाटा शाबूची आहे, ती पण तळून घेतली. आता चिप्स तळून घेणार आहे. तेल जास्त तापलेलं असल्यामुळे मी गॅस बंद करणार आहे. बंद गॅसवरच चिप्स तळून घेणार आहे. तर बघू शकता एकदम छान पांढरे शुभ्र असे चिप्स आहेत. तर या चिप्सची पण लिंक तुम्हाला देईन. आणि ही भगरीची आणि शाबूची चकली आहे. तर बटाट्याचा वापर न करता बनवलेली आहे. तर ह्याची पण लिंक तुम्हाला देईन. तर आत्तासुद्धा या व्हिडिओचे व्ह्यूज वाढतच आहेत. तर एकदम छान अशी चकलीची रेसिपी आहे, तुम्हाला मी लिंक देते. आता इथं सर्व तळून झालेलं आहे. आता मी इथे बटाट्याची भाजी बनवणार आहे. बाजूच्या गॅसवर बटाट्याच्या फोडी उकडण्यासाठी ठेवल्या होत्या. तर झटपट भाजी होते त्यामुळं.
आता मी याच्यात तेल टाकणार नाही, तेल थोडंसं आहे याच्यामध्ये. आता याच्यात हिरव्या मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहे. तुम्हाला जर जिरे आवडत असतील किंवा खात असाल तर टाकले तरी चालते. आता ही फोडी शिजलेल्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात. छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकायचं. आता ही थोडीशी पातळ जर आवडत असेल तर ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आता मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे. आता याच्यात चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट टाकायचे. तर मी आधी शेंगदाणे भाजून कुटून ठेवलेलं आहे, ती कूट टाकणार आहे याच्यामध्ये. आता याला 2 मिनटं मध्यम गॅसवर शिजवून घ्यायचे. तर एकदम छान अशी भाजी भगरीच्या भाकरीसोबत खायला तयार होते. आता इथं भाजी तयार झालेली आहे. मी गॅस बंद करणार आहे. आता इथं गॅस बंद केलेला आहे, बघू शकता. एकदम छान भाजी तयार झालेली आहे. आता एका ताटामध्ये वाढून घेणार आहे. तर भाकरी बी एकदम छान झालेली आहे. तुम्हाला जर शाबू भगर खायचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीनं नक्की घरीच पीठ तयार करून भाकरी बनवा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.